आठवतंय, काही महिन्यांपूर्वीपर्यंत कुठलीही वस्तू ऑर्डर केली की फक्त 10 मिनिटात घरी हजर व्हायची. हो, ब्लिंकिटची तीच सुपरफास्ट सर्व्हिस. पण आता ती अचानक गायब झाली आहे. ज्या सेवेने ऑनलाईन किराणा खरेदीचा चेहरा मोहराच बदलून टाकला, ती अचानक थांबली कशी? यामागे खूप इंटरेस्टिंग कहाणी आहे. चला, तीच समजून घेऊया. हाच तो प्रश्न आहे जो अनेकांच्या मनात आहे. इतकी लोकप्रिय आणि यशस्वी सेवा ती अशी अचानक का बंद झाली? यामागे फक्त बिझनेसची गणितं होती की पडद्यामागे काहीतरी वेगळंच घडत होतं? चला, या रहस्याचा उलगडा करूया. खरं तर ज्यांना या सुपरफास्ट सेवेची सवय झाली होती त्यांच्यासाठी हा एक मोठा धक्का होता. पण विचार करा, फक्त 10 मिनिटात सामान घरी पोहोचवणं, याच्यामागे किती मोठी आणि गुंतागुंतीची सिस्टीम असेल, नाही का? तर या 10 मिनिटांच्या जादूमागचं खरं सिक्रेट होतं डार्क स्टोअर्स. म्हणजे ही अशी छोटी छोटी गोदामं होती जी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी ग्राहकांच्या घरांच्या अगदी जवळ असायची. त्यामुळे ऑर्डर मिळताच रायडर तिथून लगेच निघू शकायचा. याच मॉडेलमुळे तो अविश्वसनीय वेग शक्य झाला होता. पण गंमत म्हणजे याच मॉडेलमध्ये काही मोठ्या समस्याही लपलेल्या होत्या. मग प्रश्न उरतो की ही सेवा नक्की बंद का झाली? तर यामागे एक नाही तर 3 मोठी आणि एकमेकांशी जोडलेली कारणं होती. यातले 3 मुख्य विलन होते: रायडर्सची सुरक्षितता, कायदेशीर दबाव आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैशांचं गणित. चला, एक एक करून या तिन्ही गोष्टींना समजून घेऊ. बघा, टेक्नॉलॉजी आणि वेग कितीही भारी असला तरी त्याच्या केंद्रस्थानी नेहमी माणूसच असतो. आणि या मॉडेलमध्ये तो माणूस होता डिलिव्हरी पार्टनर, म्हणजेच रायडर, ज्याच्यावर प्रचंड दबाव होता. जरा विचार करा, 10 मिनिटांत ऑर्डर पोचवण्यासाठी त्यांना अक्षरशः सुसाट वेगाने जावं लागत असेल. या जीवघेण्या घाईमुळे अपघात वाढले आणि मग काय, सोशल मीडियावर लोकांनी कंपनीच्या या धोरणावर जोरदार टीका सुरू केली. आणि मग स्पीड ओव्हर सेफ्टी हा मुद्दा पेटला. म्हणजे सुरक्षेपेक्षा वेगाला जास्त महत्त्व दिलं जातंय ही चर्चा सुरू झाली. लोकांच्या आणि सरकारच्या नजरेत ही गोष्ट आली आणि इथूनच कंपनीसाठी दुसरी मोठी अडचण सुरू झाली. साहजिकच आहे, जेव्हा रायडर्सच्या सुरक्षेचा मुद्दा इतका मोठा झाला तेव्हा सरकार आणि कायदेशीर यंत्रणांनी यात लक्ष घातलंच. वाहतूक नियमांचं उल्लंघन आणि कामगारांच्या हक्कांबाबत चौकशी सुरू झाली, ज्यामुळे कंपनीवरचा दबाव आणखीनच वाढला. कोणताही बिझनेस चालवण्यासाठी फक्त चांगली आयडिया पुरेशी नसते, तो आर्थिकदृष्ट्या टिकलाही पाहिजे. आणि बरोबर इथेच ब्लिंकिटचं मॉडेल अडचणीत आलं होतं. म्हणजे बघा, 10 मिनिटात डिलिव्हरी देणं हे ऐकायला खूप छान वाटतं, पण त्याचं आर्थिक गणित खूपच महागडं होतं. शहरात इतके डार्क स्टोअर्स चालवणं, भरपूर रायडर्सना कामावर ठेवणं, पेट्रोल आणि बाकीचे खर्च, यामुळे प्रत्येक डिलिव्हरीमागे कंपनीला तोटाच होत होता. सोप्या भाषेत सांगायचं तर हे मॉडेल अजिबात फायद्याचं नव्हतं. या सगळ्या समस्यांमुळे कंपनीने फक्त ही सेवा बंद केली नाही, तर आपल्या संपूर्ण बिझनेस प्लॅनमध्येच एक मोठा बदल केला. त्यांनी हुशारीने या वेगाच्या शर्यतीतूनच स्वतःला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. इथे जुन्या आणि नवीन मॉडेलमधला फरक अगदी स्पष्ट दिसतोय. कंपनीने आता सर्वात जलद असण्याऐवजी विश्वासार्ह आणि सुरक्षित सेवा देण्यावर आपलं लक्ष केंद्रित केलंय. डिलिव्हरीची वेळ 10 मिनिटांवरून 20 ते 30 मिनिटांवर गेलीय, ज्यामुळे रायडर्सवरचा दबाव कमी होईल आणि सेवा जास्त स्थिर बनेल. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, एक ग्राहक म्हणून या बदलाचा नेमका काय परिणाम होणार? आपल्याला जास्त पैसे मोजावे लागतील का? तर काळजी करण्याचं अजिबात कारण नाहीये. ब्लिंकिट बंद वगैरे झालेलं नाहीये. फक्त आता आपलं सामान 10 मिनिटांऐवजी थोड्या जास्त वेळात पोचेल. आणि यातली चांगली बातमी ही आहे की यामुळे वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता खूप कमी आहे. ब्लिंकिटच्या या संपूर्ण कहाणीतून आपल्याला फक्त एका कंपनीबद्दल नाही, तर एकूणच या क्विक कॉमर्स इंडस्ट्रीच्या भविष्याबद्दल खूप काही शिकायला मिळतं. यातून 3 महत्त्वाचे धडे मिळतात. पहिला, प्रत्येक गोष्ट अति जलद असणंच गरजेचं नाही. दुसरा, टेक्नॉलॉजीच्या शर्यतीत माणसाला म्हणजे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितेला विसरून चालणार नाही. आणि तिसरा, कोणताही बिझनेस यशस्वी करायचा असेल तर वेग, गुणवत्ता आणि आर्थिक स्थैर्य या सगळ्यामध्ये एक बॅलन्स साधणं खूप महत्त्वाचं आहे. तर मग हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. एक ग्राहक म्हणून आपलं प्राधान्य कशाला असायला हवं? 10 मिनिटांच्या त्या अविश्वसनीय वेगाला, की मग थोडा जास्त वेळ लागला तरी चालेल, पण एका सुरक्षित, स्थिर आणि विश्वासार्ह सेवेला, यावर नक्कीच विचार करायला हवा.